भक्तीचा जीवाला गाय भक्तीचा जीवाला गाय भक्तीचा जीवाला गाय भक्तीचा गावी भक्तीचा गावी भक्तीचा गावी भक्तीचा गावी भक्तीचा गाय भक्तीचा गाय भक्तीचा गाय भक्तीचा गाय भक्तीचा गाय भक्तीचा गाय भक्तीचा गरीवाचा पुतळा आणि कनय माझे मना
हरि कमले मधुमना हरि कमले माझे मना हरि कमले माझे मना गाणे भक्तीचा शिवाला गाणे भक्तीचा शिवाला तूच दैवाचा पुतळा आणि नाही माझ्या मना हो काय पंडित शहाणा नामरूपी घडले चित्त नामरूपी घडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि नाही माझ्या मना तो का पंडित शहाणा विठाला विठाला जाणे भक्ताचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि माझ्या मना तो का पंडित शहाणा जगद्गुरु संत श्री श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध संतांचं वर्णन करणारा अत्यंत महत्वाचा असा रंग आहे. संत महात्म्यांचं वर्णन केलंय नुसतं वर्णन नाही तर त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या काही गुणांचं चिंतन करून तुकोबाराई अभंगामध्ये वर्णन करतात. काय काय गुण त्यांचे तुकोबाराईंनी अभंगामध्ये सांगितले याचा विचार करायचा झाला तर ते भक्तीचा जिव्हाळा जाणतात म्हणून ते संत आहेत म्हणून ते दैवाची हृदय आहेत हा एक भाग झाला. दुसरा आहे नामरूपी घडले चित्त हे त्यांचा दुसरा महत्वाचा गुण आहे. तिसरा महत्वाचा गुण तुकोबाराई एवढे मोठे भक्त असून त्यांना ज्यांचा भक्त भागो वाटतं असे ते संत महात्मे आहेत हा त्यांच्या ठिकाणी असणारा तिसरा गुण आहे. चौथा गुण त्यांच्या ठिकाणी आहे तो म्हणजे नवविध भक्ती जाणतात आणि म्हणून ते शुद्ध आहेत हा पाचवा गुण तुकोबाराईंनी अभंगामध्ये सांगितला आहे. संबंधानं तुकोबाराईंनी संतांचं चिंतन केलं कारण संतांचं वर्णन करणं जोपर्यंत गुणांचा आधार घेतला जात नाही तोपर्यंत करता येत नाही. का बाबा त्याचं कारण असं आहे की संत महात्मे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले असतात त्यामुळे कोणत्या एका विशिष्ट गुणाचं चिंतन त्यांच्या संबंधानं करता येत नाही. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी एकच जर महत्वाचा गुण असला एकच गुण असला तर त्याचं वर्णन सगळ्यांना करता येतं पण एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी जर अनंत गुण असले तर त्याच्यापैकी नक्की कोणत्या गुणांचं वर्णन करावं हे आपल्याला त्या वेळेला कळत नसतं म्हणून काही वेळेला न वर्णन करता गप्प बसावं लागतं. विठाला विठाला विचार जर करायचा झाला तर उदाहरणाला आपल्याला याचा विचार करता येतो. एखादी व्यक्ती आहे तिच्या ठिकाणी एकच गुण आहे त्या एका गुणाच्या संबंधानं आपल्याला त्या व्यक्तीचं चिंतन करता येतं. उदाहरण सांगायचं झालं तर महाभारताचा कर्णाचा विचार आपण करा. कर्णाचं वर्णन अनेक ठिकाणी केलं जातं की नाही केलं जातं. काय म्हणून केलं जातं दानशूर म्हणून कर्णाचं वर्णन केलं जातं. मग कर्णाच्या ठिकाणी असणारा दातृत्व नावाचा गुण हा एकच गुण आहे. बाकी कोणता गुण कर्णाचा चांगला होता मला सांगा. एकही गुण त्याच्या ठिकाणी बाकी चांगला नव्हता. आपण त्याची साथ त्याने दिली. स्वतः आपण ज्येष्ठ पांडव आहोत हे कुंतीनं सांगून भगवंतांनी सांगूनही तो सन्मार्गाकडे वळला नाही. भगवंताचा उपदेश ऐकून घ्यायची त्याची इच्छा नव्हती. धर्मराज युधिष्ठिरांनी त्याला तो अंग देशाचं राज्य सोडून आहे तू ज्येष्ठ पांडव आहे हे सगळं राज्य आपण जिंकलं तर या सगळ्याचा राजा तू होशील असं म्हणून सांगितलं तरी तो सन्मार्गाला यायला तयार नाही. भगवंतांनी त्याला केवळ व्यावहारिकच नव्हे तर पारमार्थिक दृष्टीनं समजावून सांगितलं तरी सत्याची बाजू घ्यायला तो तयार नाही. सत्याची बाजू न घेणारा कर्ण पण त्याचं वर्णन आज चांगल्या पद्धतीनं केलं जातं. काय कारण एकच गुण त्याच्या ठिकाणी आहे दातृत्व नावाचा गुण. एकच गुण त्याच्या ठिकाणी आहे पण जो जो कोणी संत त्या कर्णाचं वर्णन करतो तो कर्णाच्या कोणत्या गुणाचं वर्णन करतो एकाच गुणाचं वर्णन करतो दातृत्व. भगवंतांनी वर्णन केलं तरी दातृत्व हाच गुण. पांडवांनी वर्णन केलं तरी दातृत्व हाच गुण. धर्मराजांनी धृतराष्ट्रांनी वर्णन केलं तरी दातृत्व हाच गुण. कोणीही वर्णन करू दुर्योधनाने वर्णन केलं तरी
दातृत्व हा गुण, आणि आज आपण कर्णाचं वर्णन करतो तेही एकाच गुणाच्या संबंधाने करतो, दातृत्व. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी काय असतं, त्या आयुर्वेदामध्ये चिंतन आले पहा, एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी अनंत गुण असले पण एखादा दोष असला तर गुणाचं अधिक्य असूनही एका दोषामुळे त्याचे गुण बाधित होतात. आणि एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी अनंत दोष असले पण एखादा गुण असला तर एका गुणाने त्याचे बाकीचे दोष घातले जात असतात. रसगंगा रमणघरामध्ये वर्णन करताना लक्षणाच्या संबंधाने वर्णन आले. आता चतुर्भाषात लक्षणाचं वर्णन सांगावं की सांगू नये, पण जाता जाता फक्त उदाहरण घेऊन जातो मी आपल्याला. लक्षणाचं वर्णन करताना अनेक गुणांचे पदार्थ एकेना असं म्हणून रसगंगाधरांनी त्याचं चिंतन केलंय की लक्षणाच्या ठिकाणी अनंत गुण आहे, एक गुण नाही, अनेक गुण लक्षणाच्या ठिकाणी आहेत. वनस्पती म्हणून औषधाच्या दृष्टीने विचार केला तर लक्षणासारखा चांगला पदार्थ या जगतामध्ये दुसरा कोणताही नाही. इतका चांगला लसूण नावाचा पदार्थ आहे असं आयुर्वेद बोलतो. पण या लसणाच्या ठिकाणी अनेक गुण असून सुद्धा त्याच्या ठिकाणी असणारा एकच दोष आहे, त्याचा वास फार घाण येतो म्हणून तो निंदे ठरलेला. एक दोष असून अनेक गुणांना तो बाधित करतो, पण एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असूनही एक दोष असला तर तो एक दोष त्याच्या गुणाला जसा झापतो, तसं काही व्यक्तीच्या ठिकाणी अनेक दोष असले तरी त्याचा एखादा गुण त्या व्यक्तीच्या दोषाला झापून टाकतो. एखादा माणूस आहे, चांगला गातो, चांगला वाजवतो, चांगली म्हणण्याची पद्धत त्याची चांगली आहे, लोकांना मदत करतो, सगळे गुण त्याच्या ठिकाणी चांगले आहेत, पण एकच त्याच्या ठिकाणी दोष आहे, तो म्हणजे तो दारू पितो. दारू पितो म्हटल्यानंतर माणूस म्हणतो सगळं चांगलं हो, पण दारू पितो, काय करतात त्याच्या गाण्याला, काय करतात त्याच्या वाजवण्याला, नको वाटतं. एक दोष निर्माण झाला की बाकीचे गुण जसे घातले जातात तसे बाकीचे दोष एका गुणाने घातले जातात. आता हेच उदाहरण थोडंसं फिरवून घ्या. एखादा मनुष्य आहे, दारू पितो, जुगार करतो, काही सट्टा लागतो, कुठेतरी बसून सकाळच्या पिटतो, तंबाखू खातो, जगातले जेवढे अवगुण म्हणून आहेत तेवढे अवगुण त्याच्या ठिकाणी आहेत, पण एकच गुण फार सुंदर गातो. माणूस काय म्हणतो, जाऊ जाऊ दोषाकडे डोळे घालताना आपल्याला त्याचा गुण घ्यायचा आहे, त्याचं गाणं फक्त ऐका, बाकीचा त्याचा विचार करू नका. त्याच्या गाणं नावाच्या एका गुणाने बाकीचे दोष घातले जाऊ शकतात, तसं दारू पिणं या एका दोषाने बाकीचे गुणही घातले जाऊ शकतात की नाही, होऊ शकतं. एखाद्याच्या ठिकाणी अनेक गुण असले पण एक दोष असला तर एका दोषाने अनेक गुण घातले जातात. एखाद्याच्या ठिकाणी अनेक दोष असले, एकच गुण असला तर त्याच्या एका गुणाने अनेक दोष घातले जातात. कर्णाच्या ठिकाणी अनंत दोष होते, त्याच्या ठिकाणी असणारं दातृत्व सुद्धा हे खरं दातृत्व नव्हतं, हे शापित दातृत्व होतं म्हणून महाभारताने त्याचं वर्णन केलंय. कारण त्याने जर दातृत्व टाकलं असतं तर अर्जुनासमोर उभं राहायच्या, युद्धासाठी उभं राहायच्या लायकीचा तो राहिला नसता, म्हणून त्याला दातृत्वाकडून सांभाळावा लागला. महाभारताने केलेले चिंतन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. शापित दातृत्व करण्याचं आहे, पण अनेक दोष असूनही एका गुणाने त्याचे दोष झाकून टाकले, त्याचं वर्णन करता येऊ शकतं. एकतरी गुण आहे. काही जणांच्या बाबतीत अनेक गुण असतील, एखादा दोष असेल, माणूस त्याच्या गुणाचं वर्णन करू शकतो, तो दोषानं त्या वर्णनाकडे प्रवृत्त होत नाही. जगाचं चिंतन आपल्याला या संबंधामध्ये करता येतं, पण संतांच्या बाबतीमध्ये विचार करताना कोणता दोष त्यांच्या ठिकाणी आहे आणि कोणता गुण त्यांच्या ठिकाणी नाही याचा विचार आपण करा. कोणता दोष आहे महाराज संतांच्या ठिकाणी, कोणताही दोष नाही. तर गुणांचा विचार केला तर कोणता सद्गुण असा जगतामध्ये आहे जो संतांच्या ठिकाणी नाही, वर्णन करून मला सांगा. एखादा गुण एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी असेल तर त्या गुणाच्या संबंधानं आजीवन त्याचं चिंतन करता येतं, त्याची स्तुती करता येते. ज्या संतांच्या ठिकाणी अनंत गुण आहेत त्यांचं कोणकोणत्या गुणाचं वर्णन करावं ते न कळल्यामुळे संतांचं वर्णनच करता येत नाही. वर्णन करायचं झालं तर आपली गती चालत नाही, आपली वाणी चालत नाही, असं तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी चिंतन केलंय. त्याला विचार तो मांडायचा नाही. संतांचं वर्णन करताना स्वरूपानं वर्णन करता येते, कारण स्वरूप शब्दामध्ये येत नाही, म्हणून गुणांचा आधार घ्यावा लागतो. आपण चालेल उदाहरण ज्ञानेश्वरी पाहून आलो की श्रुतीला परमात्म्याचं वर्णन करता येत नाही म्हणून उपाधी घ्यावी लागली. उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उगवणीची जेव्हा नामरूपाचा विडंबा करीची वाया, हा नामरूपाचा विषय जर काढून टाकला तर श्रुतीला भगवंताचं वर्णन करता आलं तर गुन्हा.
श्रुती भगवंताचं वर्णन करू शकत नाही का? कारण वर्णन करण्यासाठी श्रुती जवळ शब्दच नाही आणि परमात्म्याचं स्वरूप या सगळ्या शब्दाच्या पलीकडचं आहे. त्यामुळे संतांचं वर्णन करणं हे बऱ्याच शक्य होत नाही, कारण संतांचं स्वरूप शब्दाच्या पलीकडचं आहे. शाब्दिकाचे काम नाही येते. शब्द तिथं काही उपयोग, शब्दाचा तिथं काही उपयोग होऊ शकत नाही. संतांची स्तुती करावी, करण्याचा प्रयत्न करावा, तर स्तुती देखील त्यांच्याजवळ पोहोचू शकत नाही. आणि वेळेला आपण हा विचार सांगून आलेलो आहोत. संतांची स्तुती करावी तर संत करून घ्यायला तयार नाही. आमची स्तुती करून घ्यायला आम्ही तयार आहोत, पण कोणी करायला तयार नाही. अशी विचित्र अवस्था आपली आणि संतांची जगाची आहे. लक्षात घ्या, संत महात्मे स्तुती करावी त्यांची अधिकार आहे, पण ते स्तुती जवळ येऊ द्यायला तयार नाही. तर तुकोबारांची भाषा आहे, न करावी स्तुती माझे संत जरी होईल या वचने अभिमान. तुकोबारा बोलतात माझी स्तुती संतांनी करू नये. का बाबा? कारण स्तुती झाली की माझ्या ठिकाणी अभिमान निर्माण होईल. माझ्या वचनाला कृपा करून येऊ नका, माझी स्तुती करू नका. करून या मला केला आयुष्याचा माथेरा. तुकोबारा बोलतात एखाद्या माणसाची स्तुती केली की त्याच्या आयुष्याचं माथेरच झालं, त्याच्या आयुष्याचं पोचेरच झालं. का बाबा? कारण एकदा स्तुती झाली आणि त्या अभिमानानं त्या स्तुतीमध्ये डोकं वर काढलं की तो निर्माण झालेला अभिमान माणसाला संसार तर करू देतच नाही, पण परमार्थही करू देत नाही. सुभाषित करांनी संतांचं वर्णन करताना अशी भाषा वापरली की संतांचं वर्णन स्तुती नावाची एक संज्ञा अजूनही अविवाहित राहिलेली आहे. अद्याप दुर्निवारण स्तुती कन्या वगतीला संसारण असद्योन रोचतेचा संतोषी असलेल्या रोचनते सुभाषित करायचं चिंतन असं सांगतात की स्तुती नावाची एक मुलगी आहे, उपवड झालेली आहे, लग्नाला आलेली आहे, पण अजूनही तिचं लग्न झालं नाही. झालं नाही एवढंच नाही तर लग्न होणं कठीणही आहे. अद्याप दुर्निवारण अजूनही झालेलं नाही आणि दुर्निवार देखील आहे. अद्याप दुर्निवारण स्तुती कन्या वगती नाम कौमारम अजूनही ती कुमारिका म्हणूनच मिरवते आहे. मग तिचं लग्न व्हायचंय ना, घ्यायचं आहे. उपवर झाली ना, झाली. मग अजून का लग्न होत नाही? त्याचं वर्णन करताना सुभाषित सरांनी उत्तर दिलंय की स्तुती ज्यांच्या गळ्यात हार घालायला सुरू होते ते स्तुतीला जवळ येऊ देत नाही. आणि स्तुतीने आपल्या गळ्यात हार घालावा म्हणून जे मळमळ करतात, स्तुती त्यांच्या गळ्यात हार घालायला तयार नाही. संत महात्म्यांच्या गळ्यामध्ये स्तुती हार घालायला तयार आहे. ज्ञानोबा तुकोबारांच्या, तर ज्ञानोबा तुकोबारांना जवळ फिरकू द्यायला तयार नाही. आणि आमची स्तुती व्हावी म्हणून आम्ही नाना प्रयत्न करतो, स्वतःची चेष्टी करतो. ते नाही जमलं तर 65 करतो, ते नाही जमलं तर 71 करतो. तेव्हा नाही स्तुती झाली तर 75 अमृतोत्सव करतो. तेव्हाही पुढे नाही स्तुती केली तर सहस्रचंद्र दर्शन करतो. तेव्हाही पुढे नाही केली तर जन्मशताब्दी करतो. अगदीच जमलं नाही तर 13वा 14वा तरी घालतो. आपलाच आपण घातला तरी आपली स्तुती करायला कोणी तयार नाही. आपली स्तुती होत नाही का? कारण आम्ही स्तुती व्हावी म्हणून प्रयत्न करतो. स्तुती व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यांची स्तुती होत नाही. स्तुतीचा त्याग करणाऱ्यांची स्तुती होत असते. जर बोलायचं झालं तर लक्ष्मीमध्ये आणि स्तुतीमध्ये जर साधर्म्य आहे. लक्ष्मीने आपल्या गळ्यामध्ये वरमाला घालावी म्हणून तिथे अनेक ऋषी मुनी देव देवता सगळे तयार झाले. लक्ष्मीने कुणाकडे ढुंकून पाहिलं नाही. ती गेली देवाकडे. देवाच्या गळ्यात हार घालायला निघाली तर देवाने मान फिरवली. नकोच तू मला, काही गरज नाही. तू म्हणाले नाही म्हणून मागावरणी करा, मला माझ्या हातून मान घालून घ्या, मी हार घालायला तुमच्याकडे आले. भगवान म्हणाले तुझी पीडाच नको आम्हाला, काही घेणं देणं नाही. लक्ष्मीकडे मान फिरवल्यामुळे लक्ष्मी देवाच्या गळ्यात मान घालते आणि लक्ष्मीकडे मान करणाऱ्यांकडे मात्र लक्ष्मी हार घालायला तयार नाही. हे जसं लक्ष्मी मातेच्या बाबतीत आहे तसंच स्तुतीच्या बाबतीत आहे. संतांची स्तुती होणं अत्यंत कठीण आहे. मग काय करावं लागेल? संतांची स्तुती जर स्वरूपाला होत नसेल तर एकच आधार आहे, उपाधीचा उठंबा, दुसरा मार्ग नाही. त्यांच्या उपाधीनं त्यांचं चिंतन करा. स्वरूपाला गुण नावाची उपाधी लागली की मग तो गुण गुणीच्या आश्रयाने राहत असल्यामुळे त्या गुणीला ती उपाधी लागते आणि त्या उपाधीच्या संबंधानं मग गुणांचं वर्णन करता येत असतं. गुणांचं वर्णन रूपाने जर चिंतन करायचं ठरलं तरी सुद्धा आपल्याला संतांचं यथार्थतेनं वर्णन करता येत नाही. मग काय करावं लागतं? काय नाही. तुकोबारांनी ज्ञानोबारांनी त्याच्यासाठी एकच मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. संतांचं वर्णन करता येत नाही ना, मग आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगतो. ज्ञानोबारांनी एक मार्ग सांगितला. काय मार्ग आहे? देवचा कल्प करूवरी फुलवला, कायतेने पाहुणे क्षीर सागरा, ऐसा कवड्य वासू कापुरा सुवासुदेव, चंदनाचे कायतेने चर्चावे, अमृताचे केवचे रंगावे, गगनावरी उगवावे खडे केवी, ऐसे श्री गुरुचे महिमा
अकळिताचे असे साधन हे जाणून ज्ञान म्हणून निवांत केले तरी प्रज्ञेचे न्यासिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी मोठी आस लिंग देणे कैसे होईल का 15.5 या रजत बने तैसे स्तुतीची बोलणे उदयाची माथाचे विजय करणे याची भले ज्ञानवाळे सांगतात की गुरूंचं वर्णन करता येत नाही मग वर्णन जर करता येत नाही तर एकच मार्ग शिल्लक राहतो त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा आणि बाजूला व्हा हाच मार्ग आपल्याला न पुरे हे वाणी आमची वाणी पुढे पडत नाही काय वर्णन करावं मस्तक करणी केली तसे शिवांत माता केलेली करणी हेच भले दुसरं काही करायचं कारण नाही संतांचं वर्णन वाणीच्या संबंधाने करणं थोडंसं कठीण जातं कारण वाणीमध्ये असणारे शब्द मूर्ताचं वर्णन करू शकतात अमूर्ताचं वर्णन करू शकत नाही आणि संतांच्या स्वरूपाचा विचार केला तर ते अमूर्त स्वरूपामध्ये आहेत अमूर्तातून मूर्तामध्ये यायला त्यांना काही कारुण्य नावाचा गुण घ्यावा लागला ज्ञानेश्वर महाराजांनी अनुवामृताच्या दुसऱ्या प्रकरणाच्या पहिल्या ओळीमध्ये त्याचं चिंतन करताना ही भाषा वापरली असा उपायवन वसंतू जो आज्ञेचा अरे वसंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अमूर्त आहे पण कारुण्याचा मूर्त रूपाने प्रकट झाले म्हणून तुमचा आमचा उद्धार होणं शक्य आहे ते लक्षात घ्या संत महात्मे मूर्त रूपाला आले कारुण्य नावाचा एक गुण त्यांना स्वीकारावा लागला अशा वेगवेगळ्या कारणासाठी संतांनी वेगवेगळे गुण स्वीकारलेले आहेत दया नावाचा गुण संतांनी स्वीकारला काही कारण आहे कारुण्य नावाचा गुण संतांनी स्वीकारला काही कारण आहे दैवी संपत्तीतल्या 26 गुणांच्या निर्मितीसाठी किंवा स्वीकारासाठी संतांच्या ठिकाणी प्रत्येक एक वेगवेगळं कारण आहे असे चिंतन आपल्याला करता येतं मग जर संतांचं वर्णन होत नाही तर त्यांनी ज्या कारणासाठी या गुणांचं आधान स्वतःच्या ठिकाणी केलेलं आहे त्या गुणांच्या संबंधानं संतांचं वर्णन केलं पाहिजे म्हणून तुकोबारांनी या आणि अनेक अभंगामध्ये संतांचं जे वर्णन केलं तर ते वर्णन करताना सगळे गुण संतांचे एकाच अभंगामध्ये सांगता आले का नाही संतांच्या दया नावाच्या गुणावर एखादा अभंग आहे संतांच्या दातृत्व नावाच्या गुणावर एखादा अभंग आहे संतांच्या अभय नावाच्या गुणावर एखादा अभंग आहे संतांच्या तत्वसंशुद्धी नावाच्या गुणावर एखादा अभंग आहे संतांच्या वैराग्य नावाच्या गुणावर एखादा अभंग आहे संतांच्या विवेक नावाच्या गुणावर एखादा अभंग आहे एकेका अभंगामध्ये एक गुण सांगितला तरी तुकोबारांना असं वाटत नाही की या अभंगामधून या गुणांचं जे चिंतन झालं ते परिपूर्ण चिंतन आहे असं नाही त्या चिंतनातला बहुतांश भाग सांगायचा राहिला मी त्याच्यातला एखादा अंश सांगितलेला आहे अशी तुकोबारांची भावना अभंगामधून दिसते याचा अर्थ असा की संतांचं वर्णन करण्याकरता कोणत्या तरी गुणांचा आश्रय करावा लागतो आणि तो आश्रय केल्याने त्या गुणांचं वर्णन होतं एवढंच नाही तर त्याचा दुसरा भाग आपल्याला विचारात घ्यावा लागतो आपण जीव म्हणून संतांच्या ठिकाणी एखाद्या गुणाचं चिंतन करायला लागलो तरी संतांचं गुणांच्या आधाराने चिंतन पूर्ण होत नाही का कारण चिंतन जरी गुणाच्या संबंधानं असलं तरी वर्णन करणारा जीव आहे म्हणून संतांचं वर्णन जरी गुणांच्या आश्रयाने केलं तरी करणारा जर जीव असेल तर ते चालत नाही मग काय करावं लागतं संत रूपाला प्राप्त होऊन संतांच्या गुणांच्या आधाराने संतांचं वर्णन करावं लागतं अंगे भावी संतांचा महिमा तो बहु दुर्गम या अभंगाचे व्यक्ती तुकोबारा बोलतात तुका म्हणे अंगे व्हावेचे आपण म्हणजे अंगे आपण व्हावं लागतं आणि त्यांचं वर्णन करण्याकरता दुसरा आधार लागतो म्हणजे त्यांच्या ठिकाणी गुणांचं आधान करावं लागतं नुसते गुण सांगितले वर्णन करता येत नाही नुसते आपण घ्यावं वर्णन करता येत नाही आपण गुणांचा आधार घ्यावा तेव्हा संतांचं वर्णन यथाचित करता येतं
संतांचं वर्णन कुणी करावं, तुम्हाला आम्हाला करता येतच नाही, देवालाही करता येत नाही. अनेक वेळेला आपण विचार सांगून आलो. मग कोण सांगू शकतो भक्ताचा महिमा? भक्ताची जाणती दुर्लभत्या देते अनेकांच्या अनेकामध्ये देवही आला आणि जीवही आला. ते सगळे अनेकामध्ये आहे बरं का. भक्तची म्हणल्यानंतर जी इथं जागृती झाली, त्या जागृतीमध्ये देवाचीही जागृती आणि जीवाचीही जागृती करा. फक्त संतांचं वर्णन करू शकतात, संतांचं वर्णन करू शकतात असं म्हणण्यापेक्षा उलटी व्याख्या करा. संतांचं यथार्थ वर्णन जे करू शकतात त्यांना संत म्हणतात. म्हणून अभंगामध्ये तुकोबाराने संतांच्या ठिकाणी असणाऱ्या 5 गुणांचं चिंतन केलेलं आहे. काय काय त्यांच्या ठिकाणी आपल्याला गुण मानावे लागतील याचा विचार करताना पहिल्या प्रथम तुकोबाराने सांगितलं की जो भक्तीच्या जीवनाला जाणतो त्याला संत म्हणतो, तोच देवाचा पुतळा आहे. अभंगाच्या पहिल्या जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा दैवाचा पुतळा म्हणजे काय या संबंधानं पुन्हा आपल्याला प्रस्तावनामध्ये विचार करता येण्यासारखा आहे. दैव कशाला म्हणायचं या संबंधानं वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. आपल्या जीवनाची पारमार्थिक अथवा प्रापंचिक अवस्था ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीवरून माणूस दैवाच्या कल्पना मांडत असतो. प्रापंचिक मनुष्य दैवाच्या ज्या कल्पना मांडतो त्याच्यामध्ये विषयाची प्राप्ती हीच दैवाची कल्पना असते. तिथून साधक अवस्थेमध्ये गेला की त्याच्या ठिकाणी निर्माण होणारा वैराग्य हीच दैवाची अवस्था असते. तिथून तो अजून थोडासा पुढे निघाला की ब्रह्मस्वरूपाचे चिंतन करणं हीच दैवाची अवस्था असते. आणि त्या मुक्त अवस्थेच्याही पुढे तो निघाला की मग ज्ञानोत्तर भक्ती हीच दैवाची अवस्था असते. माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली जी जी अवस्था त्या अवस्थेवरून मनुष्य दैवाची कल्पना करत असतो. उदाहरण मी आपल्याला सांगतो. एखादा मनुष्य आहे तो ज्या अवस्थेमध्ये असता आहे तो जर सामान्य दरिद्री अगदी झोपडीमध्ये राहणारा असेल, रस्त्यावर राहणारा असेल तर आपली एक झोपडी असावी हीच दैवाची कल्पना आहे. त्याला तो दैव म्हणतो. आपली स्वतःची झोपडी असावी त्याच्यासारखं दैव नाही अशी त्याची भाषा असते. त्याची झोपडी झाली की त्याची अवस्था बदलली म्हणून दैवाची कल्पना बदलली. मग तो म्हणतो नुसती झोपडी असून चालत नाही, त्याला विटायच्या भिंती तरी पाहिजे तर मग त्याला दैव म्हणता येईल. अवस्था बदलली, दैवाची कल्पना बदलली. तिथून तो पुढे गेला, स्वतःचं चांगलं घर झालं, तेवढ्यावर तो समाधानी नाही. तो म्हणतो घरावर दुसरा मजला चढला तर त्याला दैव म्हणा. अवस्था बदलली म्हणून दैवाच्या कल्पना प्रपंचामध्ये आपल्याला बदललेल्या पाहायला सापडतात. एक असलं की दुसरं त्याच्यापेक्षा बरं वाटायला लागतं म्हणून दैवाची अवस्था तिथं, दैवाची व्याख्या तिथं बदलून जाते. आहे त्या अवस्थेमध्ये असमाधानी असणारा मनुष्य आपण ज्या अवस्थेचं चिंतन करतो आहोत किंवा जी अवस्था साध्य मानतो आहोत त्याला तो दैव हे नाव देत असतो. चिंतन करून पहा. मी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगतो. आपल्या सत्य परिस्थितीत या परिस्थितीमध्ये असमाधानी असणारा मनुष्य त्या परिस्थितीत ज्या परिस्थितीला साध्य मानत असतो तेच त्याच्या दृष्टीने दैव असतं. दरिद्री मनुष्य श्रीमंती हे साध्य मानत असेल तर श्रीमंती हे त्याच्या दृष्टीने दैव आहे. एखादा श्रीमंत आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव दूर व्हावा असं जर साध्य मानत असेल तर रोग निवृत्ती होणं हेच त्याच्या दृष्टीने दैव वाटत असतं. आणि ते नाही बोला म्हणजे श्रीमंत माणसाला रोग निवृत्ती हे दैव आहे तर दरिद्री माणसाला श्रीमंती हे दैव आहे. दरिद्री माणसाला चांगलं खायला मिळणं हे दैव आहे तर श्रीमंताला पिठलं भाकरी खायला मिळणं हे दैव वाटतं की नाही बोला. गरीब माणसाला बुंदीचा लाडू खायला मिळाला तर तो म्हणतो काय दैव काही कळत नाही, असं रोज मिळावं तर माणूस खरा भाग्यवान म्हणावा. तर श्रीमंत मनुष्य म्हणतो रोज बुंदीचा लाडू पण कंटाळा आलाय कधीतरी आता पिठलं भाकरी आमच्या दैवात असेल का त्याला तो दैव म्हणतो. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये असमाधान
आणि त्या परिस्थितीमध्ये अंतःकरणात असमाधान असताना जे साध्य डोळ्यासमोर दिसतं त्याला तो दैव म्हणत असतो. आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळं काहीतरी की दैवाची व्याख्या आहे. उदाहरण मी आपल्याला सांगतो. एखाद्या डॉक्टरकडे 4-5 असे रोगी जमतात. त्याच्यातल्या कुणाचा दात दुखत असतो, त्याच्यातल्या कुणाचं कान दुखत असतं, कुणाचं डोकं दुखत असतं, कुणाचे डोळे दुखत असतात, कुणाला पोटात जळजळ होत असते, कुणाच्या चौकीत दुखत असतं, कुणाचं काही सुश्रुत आणि माणसाला एकूण 72,000 रोग होतात म्हणून सांगितलेलं आहे. आयुर्वेदाचं चिंतन करत असताना सुरुवातीला आलेला विचार आहे. एकूण माणसाच्या शरीरात 72,000 नाड्या आहेत आणि त्या प्रत्येक नाडीचा एक रोग म्हणला तर माणसाला जास्तीत जास्त 72,000 रोग होण्याची शक्यता आहे. मग रोगाचे भांडार आहे सांगा. हे शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, दुःखाचं पोटार आहे. तर म्हणायचं कारण हे महाराज 72,000 म्हणजे काय, कमी रोग झाले काय? 4-5 रोगी असे जोडलेले असतात. मग ओळखी ओळख झालेली असते. इकडचे तिकडचं बोलणं झाल्यावर कोणीतरी म्हणतं तुम्ही कसे काय डॉक्टरकडे? हा म्हणतो डोकं दुखतोय. मग तुम्हाला काय झालं? हा म्हणतो डोकं दुखणं बरं, पण माणसाचा दात दुखू नये. तिसरा म्हणतो अहो दात दुसऱ्यावर ठेवला नाही तर दुखतही नाही. डोकं दुखणं बरं, दात दुखणं बरं असं का म्हणता? एक वेळ दात दुखलेला बरा काढून तरी टाकता येतो, पण पोट दुखणं सगळ्यात वाईट. महाराष्ट्र लोकांना सांगता येत नाही, सांगितलं तर विश्वास बसत नाही आणि काढून टाकावं हे काढून टाकता येत नाही. पोट दुखणं सगळ्यात वाईट. तिसरा म्हणतो पोट दुखणं परवडतं, दुसऱ्याचं सुख बघितलं की पोटात दुखतं. आपण आपल्या बाबतीत समाधानी असावं म्हणजे पोट दुखत नाही. पोट दुखलेलं बरं, डोकं कधी दुखू नये. तिसरा चौथा जो आलेला असतो तो डोळे दुखतात. तो म्हणतो डोकं दुखलेलं बरं, निदान या निमित्तानं दुःख म्हणून आहे असं तरी म्हणता येतं. पण डोळे दुखलेले अहो समोर बरोबर नाही, लोकांबरोबर बोलावं वाटत नाही, डोळे सोडता येत नाही. डॉक्टर अतिशय नाजूक असतो, डोळा असतो, काय करावं कळत नाही. त्यामुळे डोळे दुखत नाही. एखाद्याला आपल्या ठिकाणी असणारा निर्माण झालेला रोग हा दुसऱ्यापेक्षा नेहमी जास्तीचा वाटत असतो. दुसऱ्याचं होणं हे बरं वाटत असतं, आपलं होणं बरं वाटत नाही. तसं आपल्या दैवाच्या कल्पना भिन्न भिन्न आहे. त्या परिस्थितीतलं असमाधान आपल्याला दैवाच्या वेगवेगळ्या कल्पना मांडायला भाग पाडत असतं. म्हणून माणसाच्या प्रापंचिक अवस्थेचा विचार केला, धर्म मान काय प्रतिष्ठा घर दार वगैरे याला तो जर दैव मानत असेल तर तुकोबारा त्याला दैव मानत नाही. भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा याला भाग्य म्हणायला तुकोबारा तयार नाही. मग काय बरं आहे? भाग्य म्हणू नका. ठीक आहे, धनपुत्र दारा हे प्रापंचिक आहे, भाग्य नाही. मग परमार्थ नामकरी ते भाग्य आहे का? नाही. या धनपुत्र दारा यांच्या आसक्तीपेक्षा यांच्या ठिकाणी निर्माण झालेला वैराग्याला आपल्याला भाग्य म्हणता येतं. वैराग्याचे भाग्य संत संघ भाग्य आहे की नाही? वैराग्याचं भाग्य आहे. हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. यानंतर महाराज वैराग्याला भाग्य म्हणतात. धनपुत्र दारा भाग्य वाटत होतं ते भाग्य नाही. मग तत्संबंधानं निर्माण झालेलं वैराग्य ते भाग्य. पण वैराग्य जरी भाग्य म्हणावं तर वैराग्य सुद्धा साधन आहे ना. साधनाचं प्राप्तीत भाग्य नसतं, साध्याच्या प्राप्तीत भाग्य असतं. ते वैराग्य ज्या कारणाच्या ज्याच्यासाठी झालं ते ज्ञान हे भाग्य म्हणलं पाहिजे. ज्ञान बऱ्याची भाषा आपल्याला वापरून दाखवली की बाबा ज्ञानाचा डोळा जो होता माझी डोळं सुद्धा वेळचा हे चुकी नव्हे बहुबसा
भाग्याचा तो भाग्याचा आहे. कोण? जो ज्ञानातला ज्ञानी, ज्याला ज्ञानाचा डोळसा मिळालेला आहे. ज्ञानाचा डोळसा माझी डोळसू, आता जो ज्ञानातला ज्ञानी असा जो आहे त्याला आपण भाग्य म्हणायचं. म्हणजे धन पुत्र दारा हे प्रपंचातले म्हणून भाग्य नाही. या संबंधाने निर्माण झालेली विरक्ती भाग्यवान म्हणाली तर ती विरक्ती वैराग्य निर्माण होणं भाग्य नाही, कारण ते साधन आहे. ते साधन ज्या साध्यासाठी मिळाले ते साध्य भाग्य म्हणावं तर ज्ञान हे भाग्य आहे. पण नुसतं ज्ञान एवढंच भाग्य म्हणायचं कारण नाही. का बाबा? कारण नुसतं ज्ञान झालं तर तो भाग्यवान करत नाही. संतांनी सांगितलं आम्ही जे दैववान म्हणतो ते ज्ञान झालं म्हणून स्वतःला दैववान म्हणत नाही. मग कशा करता म्हणतो? संतांची भाषा आपण पहा. आम्ही दैवाचे देवाचे दैवाचे नाथ पंढरी रायाचे, नाथ पंढरी रायाचे, नाथ पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं तर याला संत दैववान म्हणत नाही. दैववान आम्ही का आहोत? ज्ञान प्राप्त झालं म्हणून नाही, पंढरी रायाचे दास झालो म्हणून. ते दास्य तो अंगी आलं, ते दास म्हणून एकदा आपण घ्यायला लागलो की ज्ञान त्याच्या आपोआप पाठीमागे येतं. म्हणून दास म्हणून घेणं श्रेयस्कर आहे. मागे आपण एका बोलतो या संबंधानं एका संतांनी असं वर्णन केलेलं आहे. पण फार चांगलं चिंतन आहे. दास म्हणवण्यामध्ये ज्ञानापेक्षा पुढची पायरी कशी आहे याचा विचार सांगताना सांगितलं जातं की दासोहम किती या बुद्धी पूर्व मासिक जनार्दने दातारो अपहतस्तेन गोपी वस्त्रापहार्या. शास्त्राने चिंतन करताना असं चिंतन केलंय, दासोहम किती या बुद्धी पूर्व मासिक जनार्दने. आमच्या पूर्व कर्मानं म्हणा, पूर्व प्रारब्धानं म्हणा, आम्ही दास आहोत अशी बुद्धी आमच्या ठिकाणी निर्माण झाली. दासोहम हे दास आहे असं माणसाने म्हणून घ्यावं, अशी बुद्धी माणसाच्या ठिकाणी निर्माण व्हावी. परिणाम त्याचा काय होतो? दासोहम हे म्हणून घेण्यामध्ये ज्या परमात्म्याचं दास्यत्व आपण स्वीकारतो तो परमात्मा भगवान श्रीकृष्ण याला चोरी करायची सवय आहे की नाही? चोरी करायची सवय. काय चोरलं त्याने? गोपी वस्त्रापहारिणा, गोपिकांची वस्त्र चोरायची ज्याला सवय झालेली आहे. आम्ही दासोहम म्हणायला लागलो की तो आमचा जवळ येतो आणि दासोहम मधला दास चोरून घेऊन जातो आणि सोहम आमच्यासाठी चलतो. विठाला विठाला दासारो अपहत असते ना गोपी वस्त्रापहारिणा. दासोहम मधला दास गेला काय राहतं? सोहम एवढं आमच्यासाठी ठेवतो. म्हणजे सोहम ही जी अवस्था आहे ही अवस्था दासोहम म्हणल्याशिवाय निर्माण होत नाही. परमात्म्याचं दास्यत्व केल्याशिवाय सोहम अवस्था प्राप्त होत नाही. हे वेदांताचं चिंतन जर आपण लक्षात घेतलं, आमचे गुरुजी कथा सांगत असतात भागवतामध्ये. काय झालं? एका गुरुने त्याच्या शिष्याला सोहम बोलू केला. सोहम पदाला तो अजून झाल्यानंतर त्याला सांगितलं, जा बाबा पण अंतःकरणामध्ये दीनता ठेव, अंतःकरणामध्ये नम्रता, विनय ठेव, विद्या विनयनं तो मध्ये हे लक्षात ठेव. तो गेला डोंगरावर कुठल्या तरी गोऱ्यामध्ये जाऊन डोंगरावर बसून ध्यान करायला लागला. आठवडाभरानंतर परत आला. गुरुजीने विचारलं काय प्रगती दिलेल्या बोधाचे? त्याने सांगितलं काय म्हणजे गुरुजी सोहम बोधावर आरूढ झालं. आता जगातामध्ये दुसरं कुठेही चालवत नाही, एक परमात्मा एवढाच अनुभव घेत राहतो. त्यानंतर याच्या पलीकडे आता दुसरं काही नको असं वाटायला लागलं. सोहम हेच आपलं अंतिम स्वरूप आहे. गुरुजींनी त्याला सांगितलं आता मी तुला पुढचा बोध देतो. काय? त्याच्या आधी दाब आवडता. त्यांनी सांगितलं काय म्हणजे काय? दासोहम म्हणायला शिक तर सोहम पदाला अर्थ राहतो. तो ज्याची गेला तिथे गेला, पुन्हा सफारीमध्ये जाऊन प्रार्थना करायला लागला. दासोहमचं चिंतन करताना लक्षात आलं काय गुरुजींनी वेळेपणानं आपल्याला सांगितलं सोहम मध्ये अद्वैत आहे, दासोहम मध्ये द्वैत आहे. गुरुजींनी आपल्याला अद्वैतातून द्वैतात आणण्याचे काही कारण आहे का? अरे द्वैतातून अद्वैती हा प्रवास असावा आणि सोहम मधून दासोहम मध्ये आलो. दास्यत्व हे द्वैतात राहतं आणि सोहम ही अवस्था अद्वैतात राहते. तर गुरुजींनी आपल्याला उलटा प्रवास सुरू केला की काय? परत आल्यानंतर गुरुजीला सांगितलं गुरुजी तसं नाही म्हणे. काय केलं? तो म्हणाला मी पहिल्यांदा सोहमवर होतो, तुम्ही मला दासोहम म्हणायला शिकवलं. मी तिथे गेल्यावर चिंतन केलं, मला त्या दासोहम मध्ये काही स्वारस्य वाटलं नाही, म्हणून मी माझ्या मनाला एक उद्योग केला. काय केला? मी सोहम होतो, तुम्ही दा लावायला सांगितलं, दासोहम झाला. पण ते दासोहम हे म्हणून घेणं
स लावला आणि पुन्हा सदा सोहम असं झालं. मी आधी सोहम होतो, तुम्ही दासोहम करायला लावलं, त्याच्या आधी मी एक स लावला तर सदा सोहम झालं. गुरुजी म्हणाले तसं करू नको बाळा, सदा सोहम झालास ना, ठीक आहे. मी अजून तुला सांगतो त्या सच्या आधी माझा ला पुन्हा एकदा लाव आणि दासोहम असं म्हणायला लागतील. तू पुन्हा सद लावशील त्याच्या आधी सदा सदा सोहम होशील. माझा दास त्याच्या पहिल्या आधी आहे हे लक्षात ठेव. तू जेवढ्या त्या सदा सोहम पदावर जाशील तेवढ्याने तू तेवढ्यांना मी तुला दासोहम असंच म्हणायला लागेल. तू जेवढा वर जाशील तेवढा मी तुला खाली घेऊन येईल. का? कारण दासोहम या बोधाशिवाय सदा सोहम ही भावना अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. दैवाचा म्हणून का आहे दास पंढरी आल्याचे दास्यम कर्मार्पणम सत्य कैकार्य नको सर्वथा मधुसूदन सरस्वतीने फार सुंदर चिंतन साक्षात्वाचं भक्ती सूत्रामध्ये भक्ती शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. कैंकर्य राहिलं पाहिजे, कर्मार्पण झालं पाहिजे तर त्याला दास्य असं म्हणता येतं. असं दास्य आम्ही देवाचं स्वीकारलं म्हणून आम्ही दैववान समजतो. का दैववान आहे? तुकोबारांनी केलेली व्याख्या आहे. आम्ही त्यांना दैववान समजतो ते दैवाचे पुतळे आहेत. का? कारण ते भक्तीचा जिव्हाळा जाणतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा आम्ही मानतो. आता भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो तोच दैवाचा पुतळा आहे. तर दैवाचा भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय याचं चिंतन आपल्याला पहिल्यांदा केलं पाहिजे. ते 2-3 अर्थ सांगून थांबणार आहे, जास्त विचार मला करायचा नाही. जिव्हाळा या पदावरून तुकोबारांना नक्की काय सांगायचं आहे त्याचे 2-3 अर्थ फक्त मला सांगायचे. तेवढं झालं की माझी सेवा संपली. तेवढाच विचार मला महत्वाचा वाटतो, तेवढाच मी आपल्याला सांगणार आहे. जिव्हाळा या पदाचे एकूण 2-3 अर्थ आपल्याला करता येतात. त्याच्यातला पहिला अर्थ आपल्याला पाहता येतो जिव्हाळा म्हणजे जीवन असं चिंतन आपल्याला ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे. जीवनाला जिव्हाळा कसं काय म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने त्या संबंधाने आपल्याला सांगितलंय. पथ्याची औषध आहे, रोग वाढलिया तरी जीव काय झाला? पथ्याला चांगलं औषध मिळालं मग रोग दाटलिया जीव, रोग जरी वाढला दाटला तरी सुद्धा तो जगतो. पथ्याला औषध मिळालं तर ते औषध वाढलेल्या रोगाला शमवतं, म्हणजे आपल्याला जीवन देतं की नाही? जीवन देतं. त्यामुळे दृष्टांताने पुढे सांगतात पथ्याची औषधाला आहे रोगे दाटलिया जीव निना जिव्हाळा होय जरू केली. ज्ञानेश्वर महाराजांनी जिव्हाळा शब्द कुणाच्या संबंधाने वापरला? येणं म्हणजे मासा, हिण म्हणजे मासा, माशाला पाणी हे जिव्हाळा आहे. जिव्हाळा आहे म्हणजे काय? म्हणजे पाणी हे माशाचं जीवन आहे. जीवन आहे म्हणजे पाणी सोडून मासा कशावरही अवलंबून राहत नाही, त्याला पाण्याचा जिव्हाळा म्हणता येतं. बरोबर? पाणी हे माशा आपलं जीवन आहे. जीव जिथे जीवना संगे मत्स्या मरणची आधी होते. तुकाराम महाराज बोलतात माती जीव ही पाण्यावरच असतात, मासाही पाण्यावरच असतो, आहे की नाही? पण तुम्हाला आम्हाला पाणी म्हणजे जिव्हाळा नाही. का? 2 दिवस मिळाला नाही आलं चालतं की नाही? चालतं. दिवसभर प्यायला नाही मिळालं चालतं की नाही? चालतं. कीर्तनामध्ये कितीही तहान लागली तरी कीर्तन होईपर्यंत आपण आपली तहान थोपवून धरू शकतो की नाही? तो त्रास थोपवून धरू शकतो. त्या अर्थी 2 तास आपण पाण्याशिवाय राहू शकतो. एक दिवसभर आपण पाण्याशिवाय राहू शकतो. 2 दिवस पाणी नाही आलं राहू शकतो. आठवडाभर नाही आलं, एक वेळ मनुष्य टप्पा बसत 4 दिवस नाही असं नाही आलं असलं तरी पाणी काहीतरी करेल. वर्षभर पाणी नाही आलं तर मग मात्र आपलं चालत नाही. पाण्याशिवाय आपल्याला प्राणत्याग करावा लागतो. बरोबर? म्हणजे आपल्याला 2 दिवस पाणी नाही मिळालं तरी चालू शकतं. माशाला विचारा बरं, तुला 2 दिवस नाही पाणी मिळालं तर चालू काय बाबा म्हणून? तो म्हणतो 2 दिवसाची काय गोष्ट करता? 2 मिनिट तुम्ही मला पाण्याच्या बाहेर काढलं तर माझा प्राण जाईल. बाकी जीवही पाण्यावर जगतात, मासाही पाण्यावर जगतो, पण माशाला त्या पाण्याच्या वियोगात मरावं लागतं. इतर प्राणी मात्र जगू शकतात. म्हणून विना जिव्हाळा होईल जरूर केली. ज्ञानेश्वर महाराज जिव्हाळा हा शब्द जीवन या अर्थाने वापरतात. पाण्याशिवाय त्याचा प्राणत्याग होतो, म्हणून त्याला जर जिव्हाळा म्हणायचं असेल तर जाणे भक्तीचा जिव्हाळा हा जिव्हाळा सुद्धा जीवन या अर्थाने लावा. म्हणजे जो भक्तीशिवाय क्षणभर करू शकत नाही त्याला आम्ही दैववान म्हणतो. विठाला विठाला भक्तीशिवाय त्याचा क्षणकाळ जात नाही. म्हणजे विनरजनी हाची भूमिका गोविंदाचे सोमारी ज्याचा क्षणही नामाशिवाय गेला नाही त्याला आम्ही दैववान म्हणतो. आणि ज्याचा क्षण नामाशिवाय गेला नाही
असतो, संत असतो का जीव असतो, तो संतच म्हणला पाहिजे. या वर्णांचं वर्णन आहे ते संतांचंच आहे हे लक्षात घ्या. मला त्या संबंधानं बोलायचं नाही. याचा क्षणभर सुद्धा अरे तुकोबाराधिक सर्व संतांना तर वाईट वाटतं की आपल्याला का स्वप्न झाला, आपल्याला का चिंता आली, आपल्याला का ढेकळ द्यावा लागला. ढेकळ द्यावं एवढं माणसाने घेऊच नाही. आयुर्वेदाचा जर विचार केला तर माणसाने ढेकळ म्हणजे आधी एवढ्यापर्यंत घेऊच नाही. किती जेवावं आयुर्वेदाने असं चिंतन सांगितलंय. ते शरीराचे 4 भाग करा वगैरे मला सांगायचं नाही, मी एका वाक्यामध्ये आपल्याला सांगणार आहे. आयुर्वेदाने आपल्याला असं चिंतन सांगितलंय की माणसाने तेवढंच जेवावं, तेवढं की जेवण झाल्यानंतर पुन्हा जेवायला बसवलं तर तेवढंच जेवता यावं. एवढं माणसाने जेवलं पाहिजे. आणि किती जेवायचं म्हणजे बघा, माणसाने जर पानावर बसलं तर तेवढंच जेवावं, पुन्हा जेवायला बसवलं तर तेवढंच जेवता यावं. एवढंच माणसाने जेवावं. म्हणजे 2च पोळ्या खायच्या तर 2च पोळ्या खाव्या, 2च का खाव्या, पुन्हा पानावर बसवलं तर पुन्हा 2 खाता याव्या. एवढी जागा पोटामध्ये राहिली पाहिजे. हा त्याचा सरळ अर्थ झाला. जर आपल्याला एकच पोळी पुन्हा खायची असेल तर एकच पोळी पहिल्यांदा खाली म्हणजे पुन्हा एकच खाता येते. तेवढंच जेवण म्हणजे अर्धा भाग पोटातलं शिल्लक घेऊन माणसाने जेवावं. तांदूळाचं पोट हलवून हलवून भरतात तसं माणसानं स्वतःच्या पोटामध्ये अन्न भरू नये. शास्त्राने केलेलं, आयुर्वेदाने केलेलं चिंतन आपण लक्षात घ्या. लेकर का आला, संतांनी दिलेलं कारण वेगळं. आपली प्रकृती खराब होईल म्हणून माणसाने जास्त जेवू नये, ढेकर घेणे इतकं जेवू नये असं नाही. मग ढेकर घेण्याला माणसाने जेवू नये का, कारण ढेकर घेण्यामध्ये तेवढा वेळ वाया जातो, तेवढ्या वेळात नामस्मरण होत नाही, म्हणून ढेकर घेईपर्यंत माणसाने जेवू नये. संतांनी केलेलं चिंतन असं आहे. जांभई चिंच टोकाला एवढा काळ वाया गेला. हे सगळं काय जांभई आली, राम 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 म्हणताना मग हे जे व्यंजन आहे ते औषधी आहे. औषधी आहे म्हणजे 2 ओठ एकमेकांना जोडल्याशिवाय मग याचा उच्चार करता येत नाही. राम म्हणताना ओठ विलग होतात, पण म म्हणताना ते जवळ येतात. जांभई आल्यानंतर माणसाचं तोंड असतं की नाही, त्याच्यामध्ये ओठ विलग होतात. त्यामुळे रामातला म म्हणता येत नाही, म्हणून जांभई माणसाने घेऊच नाही. जांभई येईपर्यंत माणसानं सांगू नये. जांभई येईल असं करू नये का, कारण जांभई आणखी तेवढा काळ नामस्मरणाशिवाय वाया जातो. शिंक येऊ नये का, तेवढा काळ वाया जातो. एक क्षणभर देखील काळ वाया जाऊ नये असं माणसाचं नामचिंतन असलं पाहिजे. तिला रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंद गोविंद म्हणा माझे या छंद. संतांनी तिचं वर्णन असं आहे. अखंड खंड राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. रामकृष्ण नारायण अखंड खंडेना, अखंड खंडेना असं जेव्हा चालू राहतं तेव्हा त्याला तुकोबारा दैवाचा पुतळा म्हणतात. कधीतरी वर्षात एकदा नाम घेतलं चालत नाही, महिन्यात एकदा नाम घेतलं चालत नाही, आठवड्यात घेतलं चालत नाही, रोज एकदा घेतलं चालत नाही. प्रत्येक क्षणी मुखातून नाम झालं पाहिजे तर तो नामाचा जिव्हाळा झाला. म्हणजे भक्तीशिवाय अन्यथा भक्तीची जर कुटी झाली तर तो जगूच शकत नाही, अशी त्याची अवस्था आहे. त्याला आपल्याला भक्तीचा जिव्हाळा असं म्हणता येतं. माशाला पाण्याचा जिव्हाळा, कारण पाण्यापासून विलग होऊन जगता येत नाही. असं भक्तीचा जिव्हाळा म्हणजे भक्तीपासून विलग होऊन ज्याला जगता येत नाही त्याला भक्तीचा जिव्हाळा आहे असं म्हणता येतं. तो भक्तीचा जिव्हाळा याला तुकोबाई दैववान असं म्हणतात. म्हणजे भक्तीशिवाय जो जगूच शकत नाही त्याला आपल्याला दैववान म्हणता येतं. ती जिव्हाळ्याची एक व्याख्या झाली. दुसरी जिव्हाळ्याची व्याख्या करा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे काय, आपल्याला उदाहरणाने चिंतन सांगतो. जिव्हाळा म्हणजे एखादा शेतकरी शेतामध्ये विहीर खणताना खाली झरा लागतो, त्या झऱ्याला म्हणतात जिव्हाळा. झऱ्याला जिव्हाळा असं म्हणतात. म्हणजे काय, झरा लागला की माणूस म्हणतो जिव्हाळा लागला. विहिरीला जिव्हाळा लागला म्हणतात की मग त्याच्यामध्ये जिव्हाळा लागला म्हणजे काय, म्हणजे झरा लागला. झरा लागला म्हणजे काय, झरा लागला या शब्दामध्ये 2 अर्थ आपल्याला विचारात घ्यावे लागतात. एक तर तिथं पाण्याचा भाव असावा लागतो, पाणी असावं लागतं, पण नुसतं पाणी आहे एवढंच भागत नाही. 2 गोष्टी असल्या तर त्याला आपल्याला तिथं जिव्हाळा म्हणता येतं. काय काय लागतं,
पाण्याचं सातत्य लागतं आणि शेवटपर्यंत ओलावा लागतो तर त्याला जिव्हाळा असं म्हणता येतं. ओढ्या पुरता पाण्याचा जरा लागल्यासारखा वाटला आणि थोडं खाली गेले की पुन्हा कोरडा तर तो जिव्हाळा नाही. ओलावा पाहिजे आणि पाण्याचं सातत्य पाहिजे. सातत्य आणि ओलावा या दोन गोष्टी जिथं असतील तिथं जर आपल्याला जिव्हाळा म्हणता येत असेल तर जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे. आपल्याला या जिव्हाळा शब्दामध्ये दोन गोष्टी पाहाव्या लागतात. एक सातत्य पाहिजे आणि दुसरा ओलावा पाहिजे. सातत्य कशाचा ओलावा कशाचा तर भक्तीचा जिव्हाळा म्हणता येतं. ज्ञानाचं सातत्य आणि नामाचा जिव्हाळा जिथं आहे त्याला भक्तीचा जिव्हाळा म्हणावा. चिंतन करून पहा. ज्ञानाचं सातत्य आणि नामाचा ओलावा हे दोन्ही पाहिजे. नुसतं ज्ञानाचं सातत्य आलं चालत नाही महाराज. नुसतं ज्ञान 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 करत बसणार त्याला दैववान म्हणायला ज्ञान करायला तयार नाही. आणि नुसतं लांब लांब काम करत बसणार तरी त्याला तुकोबाला दैववान म्हणायला तयार नाही. का बाबा? कारण जे नाम ज्ञानाच्या अधिष्ठानावर येत नाही ते नाम ज्ञानाशिवाय असेल तर ते साधन करतं. पण जे नाम ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्ञानाच्या अधिष्ठानावर उभं राहतं ते मात्र साध्य विशिष्ट ठरतं. नामाच्या बाबतीत विचार करताना भक्तिशास्त्राने नाम हेच साधन आणि नाम हेच साध्य सांगितलंय. ज्ञानपूर्व अवस्थेचं जे नाम आहे ते साधन आहे आणि ज्ञानोत्तर अवस्थेत मुखातून येणारं जे नाम आहे ते साध्य दशेचं आहे. साध्य दशेतल्या नामाला जर आपल्याला दैव मानायचं असेल ते जर आपलं साध्य असेल ती जर आपली व्याख्या असेल तर ज्ञानानंतर येणारं नाम म्हणजे ज्ञानाचं सातत्यही पाहिजे. प्रवाह पाहिजे त्याचा नामाचाही पाहिजे आणि ज्ञानाचाही पाहिजे. भक्तीची व्याख्या करताना मधुसूदन सरस्वतींनी पहिली व्याख्या भक्तिशास्त्राची आपण पहा. मधुसूदन सरस्वती भक्ती रसायनामध्ये भक्तीची पहिली व्याख्या करतात. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिक काम करतात सर्वेचे महत्व जाता भक्ती इत्यादी लिहिते. भक्ती कशाला म्हणावं? द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकता. आपल्या अंतःकरणाची अवस्था द्रवीभूत होऊन तो द्रव परमात्म चरणाच्या कडे प्रवाहित राहिला पाहिजे तर त्याला भक्ती असं म्हणता येतं. अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. लाखेची उपमा अंतःकरणाला दिली तो विषय स्वतंत्र भक्तिशास्त्रातला. लाखेला द्रवीभूत रंगवलं लागतं आणि मग त्या लाखेमध्ये एखादा आकार पक्का झाला की मग तो आकार बिघडत नाही. तसं अंतःकरण लाखेसारखं आहे त्याला द्रवीभूत बनवावं लागतं आणि द्रवीभूत झालेल्या त्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या पायाचा खटा पडला की मग त्याला आपल्याला तो पक्का झाला मग तो पुन्हा बिघडत नाही. त्याला आपल्याला भक्ती म्हणता येतं. द्रवीभूत व्हायला पाहिजे. इथं सातत्याचा विचार करा. काय चिंतन सांगितलं? द्रुतस्य भगवत धर्मात धारावाही असं अंतःकरण असलं पाहिजे. धारेचा विचार दोन पद्धतीनं भक्तिशास्त्रात आला. एक जलधारा आहे आणि दुसरी तैल धारा आहे. जलधारावत भक्ती नसते. भक्ती ही तैल धारावत असते. जलधारा पाण्याची धार जर आपण धरली तर पाणी स्वरूपातलं संपत आलं की ती तुटत जाते आणि शेवटी थेंब पडतो. पण तेलाची धार जर आपण धरली तर पूर्ण तेल संपेपर्यंत त्याच्यामध्ये तुटकपणा येत नाही. माणसाची भक्ती तैल धारावत असावी जलधारावत नसावी. माणसानं नाम घेतलं अंतःकरणातलं आपलं जीवन संपत आलं की तुटत गेलेलं नसावं. मग तैल धारावत अखंड खंडेना जीवन आणि तुकोबारांनी याच अभंगाच्या द्रुपदामध्ये केलेलं चिंतन प्रेमसारीला प्रवाह नाम रेख लवत आहोत. तुकोबारा बोलतात प्रवाह जो राहिला पाहिजे तर ते प्रवाही असं नामचिंतन त्याच्या जीवनामध्ये घडतं. त्याला आम्ही दैवमान म्हणतो. सरस्वतीने केलेल्या व्याख्येच्या संबंधामध्ये आपल्याला याचे चिंतन करता येतं. काय हे अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे म्हणजे ते वितळलं पाहिजे. वितळण्यासाठी त्याला काय काय केलं पाहिजे हा पुन्हा स्वतंत्र विचार आहे. कसं का होईना पण अंतःकरण वितळलं पाहिजे. आणि वितळलेला जो पदार्थ असतो तो वितळलेला पदार्थ एका जागी थांबत नाही. का? कारण त्याला जिकडं उतार सापडतो तिकडं ते धावत असतं. खाणारा धागे पाणी रबर सुखाचे पाणी जनबाराने केले की नाही. नाना सुताला सांगवणी वस्तू येतात. जनबाराने केलेले चिंतन पहा. ते खाणारा धागे पाणी पदार्थ द्रवरूप असला की जिकडं उतार आहे तिकडं तो धावतो. मग आपल्या जीवनाचा उतार हा जर परमार्थाच्या बाजूने ठेवला आणि प्रपंचाच्या बाजूने जरा चढ ठेवला तर द्रवीभूत झालेलं अंतःकरण चढाकडे जात नाही. ते नेमकं उत्तर कसे खाणारा उतरतं. मग खाणारा म्हणजे परमार्थाकडे म्हणजे परमात्मा चरणाकडे असं आपलं अंतःकरण द्रवीभूत म्हणून वळलं पाहिजे तर त्याला आपल्याला भक्ती असं म्हणता येतं. पण नुसतं परमात्मा चरणाकडे वळलं
परमात्मा चरणाशी ते एकत्र झालं पाहिजे. आणि एकत्र झाल्यानंतर काय असतं, एखाद्या वस्तूचा साचा बनवला जातो की नाही, साचा. आता हे गणपती बनवतात त्याचा साचा बनवतात की नाही, साचा बनवून काय करतात, नुसती त्याच्यामध्ये कोरडी माती टाकली तर साच्यातून गणपती बाहेर येईल का, नाही. पहिल्यांदा ती माती एकत्र करावी लागते, ती चाळावी लागते, त्याच्यातल्या खडे बाजूला करावे लागतात, त्याच्यात पाणी टाकावं लागतं, पुन्हा ती चुरून द्यावी लागते, पुन्हा मग तो साचा जवळ आणून तो साचाही कसा बनवतात हे लक्षात घ्या. याला स्वतंत्र त्याची काय इंजिनिअरिंग मध्ये त्याची स्वतंत्र शाखा आहे, त्याला मोल्डिंग असं म्हणतात. स्वतंत्र शाखा आहे त्याची, कसं केलं पाहिजे त्याला ब्लॅक स्मिथिंग किंवा मोल्डिंग असं म्हणतात इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये. तो साचा कसा बनवावा याचा एक स्वतंत्र शास्त्र आहे. तो साचा मातीचा बनवल्यानंतर त्याच्यामध्ये त्या धातूचा द्राव टाकला जातो आणि टाकून मग त्या मातीतून तो साचा बाजूला काढला जातो आणि त्या साच्यापासून मग पुन्हा पदार्थ बनवले जातात. हा स्वतंत्र विचार आहे. तसं माती गाडून घेतली, काढून घेतली, खडे बाजूला केले, अगदी त्याला चिकणी माती करून टाकली आणि मग जर ती साच्यामध्ये ठेवली आणि वाळू दिली तेव्हा सुद्धा त्याच्यातून गणपती बाहेर येतो. काही नाही तसं नुसतं पाणी जर त्या साच्यात ओतलं तर चालेल, नाही. नुसती कोरडी माती ओतली चालेल, नाही. काय करावं लागतं, माती आणि पाणी एकत्र करून त्याच्यातले सगळे दोष बाजूला काढून मग ती मऊ 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 करावी लागते, तेव्हा त्याला आकार देता येतो. तसं अंतःकरणातले सगळे खडे बाजूला काढावे लागतात. आता किती खडे अंतःकरणात करले त्याला एक कीर्तन करत नाही, त्याला 100 कीर्तन करावी लागतात. तर अंतःकरणामध्ये किती खडे ते सांगता येतं. असे खडे सगळे बाजूला करून आपल्या नामाच्या पाण्याने आपलं ज्ञान नावाची माती चालवली पाहिजे. नामाच्या पाण्याने ज्ञानाची माती काढून त्याच्यातले सगळे दोष बाजूला काढून ते मऊ 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 अंतःकरण बनवलं पाहिजे आणि मग त्या साच्यामध्ये परमात्मा चरणाकडे ती प्रवाहित केली पाहिजे. आणि ती एकदा प्रवाहित होऊन एकदा साचा बनला काम संपलं असं नाही. उपमरा बोलतात नाम भोग द्रवनाव अखंड खंडेना जीवन, अखंड प्रेम साधीला प्रवाह, हा अखंड प्रवाह जर परमात्मा चरणाकडे राहिला तर त्याला आपल्याला भक्ती म्हणता येतं. आपलेही अंतःकरण कधी कधी द्रवीभूत होऊन परमात्मा चरणाकडे जातं, नाही असं नाही. पण एकदा जाऊन आलं की पुन्हा वर्षभर त्याचा आपला जो घटस्फोट होतो तो पुन्हा लवकर घातले करण्याची शक्यता म्हणजे त्याचा अखंडितता गेली, प्रवाहितपणा गेला. म्हणून आपण दैववान ठरत नाही. दैववान कोण, भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. जिव्हाळा म्हणजे काय, नाम ज्ञानाचं सातत्य आणि नामाचा ओलावा म्हणजे जर जिव्हाळा असेल तर तो जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे भक्तीच्या संबंधाला त्याला तुकोबा दैववान असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. अंतःकरणाचं द्रवीभूत होणं इथून खऱ्या आनंदाची सुरुवात आहे. तुकोबांनी केलेले चिंतन आपण आनंदाचा नामाचा आनंदाचा घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावेल देखील, कोण असा दैववान आहे तो देखील भाग पावेल. इथला शेष त्याला मिळेल. असा दैववान कोण, शेष मिळणारा जर दैववान असेल तर अखंड ज्याच्याकडे आनंदाचा ओढ चालू आहे तो किती दैववान म्हणला पाहिजे लक्षात घ्या. म्हणून आनंदाच्या पोटी एकच अभंग आपल्याला किती वेळेला प्रमाणाला उपयोगी करतोय पहा. आनंदाच्या पोटी साठलेल्या आम्हा पोटी हा प्रेम साधूला प्रवाह नामो जगावून आहो अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण तुकोबा आपल्याला सगळी प्रमाण देतात. म्हणून तो जिव्हाळा त्याला जिव्हाळा म्हणा आणि तो ज्याच्या चित्तात निर्माण झाला त्याला आम्ही दैववान समजतो. म्हणजे जिव्हाळा शब्दाचं 2 व्याख्या. जिव्हाळा म्हणजे जीवन, तसं ज्याला भक्तीशिवाय जगताच येत नाही तो दैववान म्हणा. जिव्हाळा म्हणजे ज्ञान आणि नाम यांचं एकत्र येऊन परमात्मा चरणाकडे प्रवाहित होणं त्याला तो जिव्हाळा, तोच त्याला प्राप्त झाला तो दैववान म्हणा. आणखी एका अर्थानं आपल्याला जिव्हाळा
या शब्दाचा विचार करता येतो. काय विचार आहे? एकच विचार आपल्याला सांगायचा आहे. पण एकदा जिव्हाळ्याचाच विषय चालू आहे म्हणून जिव्हाळा अंतःकरणात ठेवून एकदा जर नाम घेतलं तर मग पुन्हा जिव्हाळा शब्दाचा अर्थ काय हे कळणं शक्य आहे. एकदा थोडा वेळ आपण नामस्मरण करू आणि पुन्हा जिव्हाळा शब्दाचा अजून अर्थ सांगू. तेव्हापासून पोहोचू. जिव्हाळा ज्याने भक्तीचा जिव्हाळा तो की दैवाचा पुतळा आणि काही माझ्या मनात होता संगीत शहाणा. जिव्हाळा शब्दाचा तिसरा अर्थ आपल्याला कोर्सामध्ये पाहायचा आहे. जिव्हाळा या शब्दाचा अर्थ जीवन, जिव्हाळा या शब्दाचा अर्थ परमात्मा चरणाकडे प्रवाहित झालेल्या सुद्धा अंतःकरण या अर्थाने विचारात घेता येतात. तिसरा जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे. जिव्हाळा म्हणजे मूळ या अर्थाने जिव्हाळा शब्द विचारात घेता येतो. बापरत्मा बेलोड जीविता जिव्हाळा म्हणजे जीवाचं जे मूळ आहे त्याला आपल्याला जिव्हाळा असं म्हणता येतं. हा जिव्हाळा शब्द काय सांगतो? मूळ. तसा भक्तीचं मूळ जाणणारा जो आहे त्याला आपल्याला दैववान म्हणता येतं. भक्तीचं मूळ कशात आहे? कोणी म्हणत भक्तीचं मूळ देवात आहे? नाही. कोणी म्हणत भक्तीचं मूळ अंतःकरणात आहे? नाही. कोणी म्हणत भक्तीचं मूळ नामात आहे? नाही. मग भक्तीचं मूळ कशात आहे याचा विचार करताना भक्तीच्या काही भूमिका आपल्याला पाहाव्या लागतात. भक्तीची भूमिका काय काय आहे याचा विचार जर करायचा झाला तर थोडंसं भक्ती रसायनाचं कीर्तन पुन्हा एकदा करावं लागतं. भक्ती रसायनामध्ये माणसाच्या अंतःकरणात निर्माण होणं, भक्ती निर्माण होण्याच्या पूर्वी काही अवस्था असतात तसं चिंतन केलं. माणसाच्या अंतःकरणात एकदम जी भक्ती निर्माण होते ती स्थिर भक्ती नसते महाराज. अचानक एखाद्या वेळेला माणसाला वाटलं आपण नाम घ्यावं ते नाम टिकणार नसतं. कारण तो जसं अचानक येतं तसं अचानक निघूनही जातं. तिथं आपली वाट बघत येत बसत नाही की आपली परवानगी घेऊन जात नाही. माणसाच्या मनात स्मशानात गेल्यानंतर जे वैराग्य अचानक निर्माण होतं ते घरी आल्यावर अचानक निघून जातं की नाही? तसंच नामाचं जे आहे नामाचंही तसंच आहे. आपण अनेक वेळेला सांगतो स्मशानात गेलेला मनुष्य विरक्त होऊनच घरी येतो. घरी आल्यानंतर त्याच्या मनामध्ये अनेक विचार असतात, परमार्थ संबंधाचे विचार असतात. आता काही करायचं नाही, आता फक्त ज्ञानेश्वरी दाखल एवढं घेऊन बसायचं. काय जीवन आहे? शेवटी देहाला काढीच लागायची, शेवटी सत्पणावरच जायचं, शेवटी कोणी आपल्या बरोबर येत नसतं, आपलं काही नसतं. हे सगळं तिथे गेल्यावर कळतं. ते सगळं तो बघतो. अग्नी देताना पाहतो, शरीर जळताना पाहतो, ते लाकडं रचलेली पाहतो, त्याच्यावर ठेवलेलं पाहतो, ते सगळं मंत्र पाहतो, मडकं फुटलेलं पाहतो. म्हणजे तो मेलेला पाहत नाही बरं का, दुसऱ्याचं हा पाहतो असं मला सांगायचं. दुसऱ्याचा हा पाहतो आणि मग त्याला स्वतःच्या जीवनाबद्दल विरक्ती निर्माण होते. हे काही खरं नाही बाबा, आपली एकदा अशी गती आहे. मग हे काहीच खरं नाही. तर आत्ताच आपण देहाच्या संबंधानं वैराग्य निर्माण करून घेतलं पाहिजे. न म्हणा देह माझा इच्छा मग भगवंता कळेल. मग आता दाखवाचा ज्ञानेश्वरी वाचा हे तिथं ठरवतो अशा अमंगल ठिकाणी संकल्पच त्याचा स्मशानात होत असल्यामुळे तो तिथल्या जाण्याची कष्टका तरी किती संकल्प चांगल्या ठिकाणी पंढरीत जाऊन संकल्प करा मान्य आहे. चंद्रभागेवर जाऊन संकल्प करावा मान्य आहे. गंगेवर जाऊन संकल्प करा मान्य आहे. त्र्यंबकला जाऊन संकल्प, आळंदीला जाऊन स्मशानात कुठे संकल्प असतो का? स्मशानात संकल्प करतो. परिणाम घरी येईपर्यंत संकल्प राहतो. आता ज्ञानेश्वरी दाखल्याशिवाय दुसरं काही नाही वाटतं. पण घरी आल्याबरोबर बायकोनी गरम चहाचा कप दिला की चहामध्ये ज्ञानेश्वरी विरघळली आणि दाखल विरघळून गेला. दोन्ही पुन्हा चहा संपला तरी डोकं वर काढत नाही. याला वैराग्य जसं म्हणत नाही तसं अचानक निर्माण झालेलं नाम हे अचानकपणाने केलं तर त्याला भक्ती म्हणत नाही. हे लक्षात घ्या. अचानक एखाद्या वेळेला नाम घ्यावं वाटतं. आता देवाशिवाय कुणी आधार नाही. अरे बाबा इतके दिवस तो त्याच्याशिवाय दुसरा नव्हताच. पण जाणवला नाही. अचानक आज जाणवला, दुःखाची रेखा मिळवला, त्याला भक्ती म्हणायचं कारण नाही. मग चिंतन करताना विचार असा करावा लागतो. अचानक निर्माण झालेली भक्ती त्याला भक्तीचा जिव्हाळा म्हणत नाही. मग जिव्हाळा म्हणजे त्या भक्तीचं मूळ पाहिलं पाहिजे. त्याच्यात किती दोन नाही महाराज. भक्ती निर्माण होण्यासाठी 11 पायऱ्या मधुसूदन सरस्वतीने आपल्याला भक्ती रसायनामध्ये सांगितलेले आहेत. कोणकोणत्या पायऱ्याने आपल्याला जायचं आहे याचा विचार आपण करा. 11 पायऱ्या मधुसूदन सरस्वती आपल्याला सांगतात. प्रथम महताम सेवा. पहिली पायरी अशी आहे की सज्जनांची संतांची सेवा करावी लागते. तर दया पात्रताम स्वतः. त्याच्यानंतर त्यांची दया आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी, त्याची पात्रता आपल्या अंगी यावी, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. पहिल्यांदा संतांची सेवा करा. महत्सेवान द्वारम अवृत विमुक्ते. हे अवृताने केलेलं चिंतन जे आहे मधुसूदन सरस्वतीने या श्लोकाच्या आरंभी जे चिंतन भक्ती रसायनामध्ये केलं त्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे
की भागवतामध्ये नारदांनी 5व्या स्कंदामध्ये जे चिंतन अर्धवट मांडलं ते मी आता तुम्हाला पूर्ण मांडून देतो. याच हेतूने मधुसूदन सरस्वती तिथे प्रवृत्त झालेले आहे. त्यांनी पहिल्यांदा नारदांनी आपल्या उपदेश करताना ही भाषा वापरून दिलेली आहे. नारद महर्षी भक्तीचा विचार सांगताना पहिल्यांदा असं सांगतात, महत्सेवा द्वारम आहुर विमुक्त आहे. संतांची सेवा हे त्याचं पहिलं दार आहे. पहिलं दार आहे सांगलं की नाही. अहो आपण ज्ञानोबराच्या हरिपाठामध्ये रोज म्हणतो की नाही, पहिला का बंद काय देवाची वारी तुला क्षणभर. देवाच्या दारात क्षणभर उभे राहिल्यानंतर 4 मोक्ष मिळतात. आता देवाच्या दारात रोज आम्ही उभे राहतो की एक तरी मिळावा, एक तरी मिळत नाही महाराज. देवाची एक वारी उभा केल्या म्हणून असं ज्ञानोबराय बोलतात. आणि रोज देवाच्या द्वारात उभं राहतो, आम्हाला आतापर्यंत मिळाला नाही. मग ज्ञानोबरांचं बोलणं खरं का खोटं? ज्ञानोबरांचं बोलणं खरंच आपला समज चुकीचा. कारण ज्ञानोबराय देवाच्या दारात उभं राहायला सांगतात आणि देवळाच्या दारात उभं राहतो हा त्याच्यातून आपल्याला फरक आहे. म्हणून ज्ञानोबराय देवाच्या दारात उभं राहा म्हणतात. पहिलं दार कोणतं? महत्सेवान द्वारम आहुर विमुक्त. हे विमुक्त म्हणजे मोक्ष प्राप्ती करता पहिलं दार म्हणजे संतांची सेवा आहे. देवाचं दार म्हणजे वेदच देवाचा गाभा येतो असं नाही. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी देवाच्या गाभाऱ्याच्या बाहेर एकूण 7 दरवाजे सांगितले. पहिले द्वारचे राजभुवन, भावार्थ ते राजभुवन. पहिले द्वार ज्ञानोबराय नाथ महाराजांनी विचार सांगितला तोही आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे. मला आत्ताच्या दाराचा विचार करायचा नाही. नारद महर्षी आणि मधुसूदन सरस्वती काय चिंतन सांगतात, त्या भक्तीच्या भूमिका सांगतात, त्या कुठपर्यंत मानायचा त्याचा विचार मी धावता सांगतो. कोणता चिंतन हे सांगतो. पहिला विचार त्यांनी सांगितला, प्रथम महता सेवा. पहिल्यांदा संतांची सेवा करा. तर दया पात्रता तथा त्यांच्यानंतर त्यांची दया आपल्याला मिळावी त्याची पात्रता मिळावी याच्याकरता प्रयत्न करा. त्याच्यानंतर श्रद्धा एका धर्मेशू. नंतर त्यांच्या धर्माबद्दल संतांच्या धर्माबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा. त्याच्यानंतर आणि हरिगुणश्रुती. त्याच्यानंतर हरिगुणश्रुती स्वतः. त्याच्यानंतर त्यांच्याच मुखातून भगवंताचं नामचिंतन ऐका. हे झाल्यानंतर काय होतं? रती अंकुरोत्पत्ती. त्याच्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा करणाविषयीच्या रतीचा अंकुर निर्माण होईल. परमात्मा करणाच्या रतीचा, रती म्हणजे प्रेम, त्या प्रेमाचा अंकुर निर्माण होईल. तो अंकुर निर्माण झाला की अंतःकरणामध्ये त्या धर्माविषयी विचारांच्या श्रद्धा उत्पन्न होईल. ही श्रद्धा उत्पन्न झाली की मग त्याच्यानंतर किती दारो कधी मोजत राहा का. हे झाल्यानंतर त्याच्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर स्वस्वरूपाची गमना. त्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मज्ञान होईल. ब्रह्मज्ञान झालं की त्याच्यानंतर काय होईल? प्रेम वृत्ती. त्याच्यानंतर भगवत करणाविषयीचं अंतःकरणामध्ये प्रेम वाढत राहिलं पाहिजे. प्रेम वृत्ती झाल्यानंतर काय होईल? नंतर तिच्या परमात्म्याचं दर्शन होईल. दर्शन होईल हे सांगत असताना स्वतः आपण स्फुरण. त्याच्यानंतर स्फुरण प्राप्त होईल. स्फुरण म्हणजे भगवंताचं दर्शन प्राप्त होईल. दर्शन प्राप्त झाल्यानंतर थांबलं का? दर्शन प्राप्त झाल्यानंतर थांबत नाही महाराज. मग त्याच्यानंतर भगवत धर्म हा, भगवत धर्माच्या भगवत धर्मनिष्ठा हा. त्याच्यानंतर भगवत धर्माविषयी निष्ठा निर्माण झाली पाहिजे. ही निष्ठा निर्माण होणं याचा अर्थ काय? याचा अर्थ हे भगवत धर्माचा आहे, हे भागवत धर्माचा आहे असं म्हणत राहणार नाही. भगवत धर्माविषयीची निष्ठा याचा अर्थ या धर्माविषयी आता मला दुसरा धर्म राहिलेला नाही असं अंतःकरणामध्ये वाटत राहणं असं वाटतं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये संतांच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गुणांचा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी व्हावा असं आपलं आचरण राहिलं पाहिजे. तसं आचरण निर्माण झाल्यानंतर मग आचाराची भूमिका त्यांनी सांगितली. प्रेम मग अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं परिपूर्ण भगवंताच्या करणाविषयीचं प्रेम त्याला भक्ती म्हणा. या भक्तीच्या भूमिका म्हणून मधुसूदन सरस्वतीने सांगितल्या. या 11 भूमिका जर आपण पाहिल्या तर त्याचं चिंतन करताना या 11 भूमिका म्हणजे भक्ती निर्माण होण्याची कारण म्हणजे भक्तीचं मूळ आहे. या 11 भूमिका जो जाणतो त्याला भक्तीचा जिव्हाळा प्राप्त झाला असं म्हणा. आणि असा भक्तीचा जिव्हाळा म्हणजे या 11 भूमिका ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतल्या तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो म्हणून त्याला दैववान म्हणा. ही दैवमानाची जिव्हाळ्याची तिसरी व्याख्या झाली. एक व्याख्या जिव्हाळा म्हणजे त्याच्याशिवाय रस्ता न येणं. जिव्हाळा म्हणजे अंतःकरणाला प्राप्त झालेली द्रवीभूत अवस्था. जिव्हाळा या शब्दाचा अर्थ भक्तीच्या 11 भूमिका.
या 11 भूमिका जो सांगतो त्याला आपल्याला दैववान म्हणता येतं. आता एका अगोदर आणखी एक शब्द चिंतनात घेण्यासारखा आहे. कोणता? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय हे व्याख्यामध्ये कळलं, पण तो जाणतो तो. आता हे आपणही जाणलंच की नाही. जिव्हाळा म्हणजे काय हे आपण जाणलं की नाही. 11 भूमिका कळाल्या की नाही? कळाल्या. म्हणजे आपल्याला भक्तीची भूमिका आपण जाणली की नाही? जाणली. आपल्याला जिव्हाळा या शब्दाचा अर्थ त्याच्याशिवाय जगता न येणारं जीवन अर्थ करायला जाणला की नाही? जाणला. आपल्याला हे जाणता आलं की नाही की अंतःकरणाला प्राप्त झालेली द्रवीभूत अवस्था म्हणजे जिव्हाळा जाणलं की नाही? आपण जाणलं. मग आपणही दैववान झालो का? नाही. इथं जाणे हा शब्द ज्ञानवाचक असला तरी त्याचा अर्थ स्फूर्तीवाचक असा करायचा अर्थ लक्षात घ्या. शब्द जरी ज्ञानवाचक असला, प्रबोधवाचक असला तरी त्याचा अर्थ मात्र स्फूर्तीवाचक करा. जाणे हा शब्द जाणणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं एवढंच नाही. हे कळणं एवढा अर्थ नाही. तरी त्या 11 भूमिका ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्या आहेत तो त्याला जाणे हा शब्द लावता येतो. शब्द जरी प्रबोधवाचक ज्ञानवाचक असला तरी अर्थ मात्र स्फूर्तीवाचक करावा लागतो. उदाहरण मी आपल्याला सांगतो. कोर्टामध्ये साक्षीदार तपासतात, बरोबर? साक्षीदार तपासतात. तो साक्षीदार एखादा कुणाचा काही गुन्हा असेल तर एखाद्या साक्षीदाराला बोलवतात. का? तुम्ही हे सगळं पाहिलं? तो साक्षीदार बोलतो, हो काय माझ्या डोळ्यासमोर जे घडलं मी हे पाहिलं. पाहणं हा शब्द ज्ञानवाचक आहे की नाही? पाहणं म्हणजे दर्शन घेणं. दर्शन हा शब्द ज्ञानवाचक आहे की नाही? मी पाहिलं हा त्याचा अर्थ झाला. पण त्या पाहिलं या शब्दाचा अर्थ त्याचं प्रत्यंतर कशामध्ये येतं? त्याला फाशी देण्यामध्ये येतं. पाहतो हा फाशी दिला जातो तो. याचं पाहणं म्हणजे याचं ज्ञान हे नुसतं ज्ञान झालं एवढ्या पुरतं गृहीत धरलं जात नाही, तर काहीतरी कृतीमध्ये त्याचं परिवर्तन होतं. त्याचा परिणाम जो खून करणार आहे त्याला फाशी देण्यामध्ये त्याचा अर्थाचं प्रत्यंतर येतं आहे की नाही? म्हणजे शब्द जरी ज्ञानवाची असला तरी त्याचा अर्थ मात्र स्फूर्तीवाची घेतला पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे हा जिव्हाळा जो जाणतो तो दैवाचा पुतळा नाही. भक्तीचा असा जिव्हाळा ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी अनुभवलेला आहे तो दैवाचा पुतळा करतो. नुसता जाणे हा शब्द ज्ञानवाचक घेऊन आपण विचार केला असता तर आपण सगळ्यांनीही आता कीर्तनामध्ये जिव्हाळा या शब्दाचे अर्थ जाणले की नाही? जाणले. कळले की नाही? कळले. आपल्याला हा दैववान म्हणत नाही का? कारण आपण जाणे हा शब्द ज्ञानवाचकच घेतला, स्फूर्तीवाचक असा त्याचा अर्थ केला नाही. पण जे या जाणे शब्दाचा अर्थ स्फूर्तीवाचक करतात ते मात्र दैववान ठरतात. म्हणून त्यांना संत म्हणायचं आहे. संतांचं चिंतन या अर्थाने करा म्हणजे आपल्याला त्याचा विचार करता येतो. जाणे हा शब्द दोनदा तुकोबाईने वापरला. तुका म्हणे नववीर भक्ती जाणे दोषी शुद्ध. जाणे जाणे हा शब्द एवढ्यांदा वापरायचं कारण काय? नारद भक्ती सूत्रामध्ये आपल्याला त्याचं चिंतन करता येतं. भक्तीच्या प्राप्तीचं चिंतन करताना नारद भक्तीने 3 शब्द वापरले. पहा, यश प्राप्य न किंचित वांछते, यश ज्ञात्वा आणि यश ज्ञात्वा यश प्राप्य असे 2-3 अर्थाने नारद भक्तीने शब्द वापरलेले आहेत. या सगळ्याचं चिंतन केलं तर प्राप्य आणि ज्ञात्वा. ज्ञात्वा हा जाणणं आहे, पण प्राप्य हा शब्द प्राप्तीवाचक आला की नाही? तसं इथं सुद्धा जाणे हा शब्द ज्ञानवाचक असूनही जाणे हा शब्द प्राप्तीवाचक येतो. त्यामुळे नुसता भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो तो नाही, ज्याच्या अंतःकरणात हा भक्तीचा जिव्हाळा उतरलेला आहे, ज्याने अशा 11 भूमिकांवरून भक्ती केलेली आहे, त्याचं अंतःकरण अशा पद्धतीने भगवत चरणाकडे प्रवाहित झालेला आहे, त्याला आपल्याला दैववान म्हणता येतं. असं दैववान तो संत महात्मा याचा आपण त्याची उपासना केली पाहिजे, त्याचा विषयी श्रद्धा ठेवली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. तर आपल्यालाही त्या पद्धतीचा अनुभव घेता येतो. तसा अनुभव आपल्याला यावा त्याच्यासाठी संतांची उपासना करा, त्याच्यासाठी संतांचं चिंतन करा. या गजानन महाराजांच्या आज 99वी पुण्यतिथी आहे. पुढच्या वर्षी त्याची शताब्दी होईल. त्या वर्षी 99वी पुण्यतिथी आपण साजरी करतो आहोत. त्याचं जीवन चरित्र जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 2 पद्धतीचे संत होऊन गेले. एक संतांची परंपरा अशी आहे की जी परंपरा या महाराष्ट्रामध्ये समाजाला दिशा देणारी ठरली, पण तरीही दिशा देऊनही त्यांनी स्वतःच्या अवतार समाप्तीनंतरही दिशा देण्यासाठी म्हणून त्यांनी वाङ्मय निर्मिती केलेली आहे. 2 परंपरा ज्या महाराष्ट्रामध्ये संतांचा झाला. एक परंपरा वाङ्मय निर्माण करणारी परंपरा झाली आणि दुसरी परंपरा फक्त चरित्र निर्माण करणारी परंपरा झाली. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, चरित्र आणि वाङ्मय निर्माण करणारी परंपरा आहे.
पण साईबाबा हे संत म्हणवले जातात, गजानन महाराज संतच म्हणवले जातात. यांनी आपल्या चरित्रातून या जगाला काही बोध दिलेला आहे. त्यांचं कोणतं वाङ्मय त्यांनी स्वतःहून निर्माण केलेलं नाही. त्यांनी स्वतः कोणत्या ग्रंथावर टीका केलेली नाही, त्यांनी काही अभंग रचना केलेली नाही. पण त्यांनी जोपर्यंत ते देहरूपाने या पृथ्वीवर राहत होते तेव्हा त्यांच्या आचारातून त्यांनी या जगताला काही बोध दिलेला आहे, काही आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. माणसाने कसं वागावं असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला हा चिंतन आपल्याला करता येतं की या संतांसारखं माणसाचं आचरण असावं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली भक्ती पहा, त्यांचं अंतःकरण परमात्मा चरणाच्या दिशेने झालेलं प्रवाहित झालेलं पहा, त्यांचं जीवन हे भक्तीशिवाय न राहिलेलं हे पहा. या सगळ्या त्यांच्या जीवनातल्या भक्तीचा असा भूमिका आपण पहा. या सगळ्या भूमिका आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये जर पाहता येत असेल तर त्यांचं जीवन चरित्र हे आपल्याला आदर्श म्हणूनच विचारात घेतलं पाहिजे. असं आदर्श जीवन चरित्र ज्यांनी या महाराष्ट्रासमोर ठेवलं त्यांची 99वी पुण्यतिथी आज साजरी होत आहे. व्यक्ती जरी गेली काय संतांचं जाणं आणि संतांचं येणं हे दोन्हीही आपल्याला महत्वाचं राहिलं. देवाचं येणं महत्वाचं, जाणं महत्वाचं नाही. संतांचं येणंही महत्वाचं, संतांचं जाणंही महत्वाचं. तुकोबारायांची विषयही आपण पाळतो, साजरी करतो आणि तो ज्ञानोबारायांचा जन्मही गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण साजरा करतो. लक्षात घ्या, संतांच्या येण्यालाही किंमत आहे, संतांच्या कार्यालाही किंमत आहे आणि संतांच्या गाण्यालाही किंमत आहे. संत जातात का असा प्रश्न आत्ता विचारू नका. गाणं या शब्दाचा अर्थ लौकिक अर्थाने विचारात घ्या. ते अमर स्वरूपानं आहेत, ते स्वस्वरूपानं राहतच असतात. हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने वेगळा प्रश्न आहे. पण समाधीमध्ये असणारे ज्ञानोबा आहे आत्ता आपल्याला पाहता येतात का? नाही. सगळे हा वैकुंठाला गेलेले तुकोबा आहे आत्ता आपल्याला पाहता येतात का? नाही. त्या दृष्टीने फक्त त्याचा विचार करा. त्यांचा आपल्या देहाच्या संबंधानं अदृश्य होणं याचा फक्त विचार करा. हे सगळं त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. या दृष्टीने संतांचं चरित्र देवाच्या चरित्रापेक्षा फार महत्वाचं आहे. भागवतांनी केलेलं चिंतन या संबंधाचा अर्थ आहे की भूतानां देव चरित्र दुःखायच सुखायच. देवाचं चरित्र या जगतातल्या भूतमात्रांना सुखातही आहे आणि दुःखातही आहे. भगवान अवताराला आले, नारदांना आनंद होईल, पण कंसाला आनंद झाला काय? रावणाला आनंद झाला काय? झाला नाही. काही जणांना तरी दुःख देणारं आहे ना आहे. तसं ज्ञानोबारांचे चरित्र कुणाला दुःख देणारं नाही. देवाच्या चरित्रात थोडं बहुत तरी दुःखाचं चिंतन करता येतं, पण संतांच्या चरित्रात कुठेही दुःखाचं चिंतनच करता येत नाही. असं आनंदाला परिपूर्ण असणारं ते चरित्र हे चरित्र डोळ्यात निवडून त्या दृष्टीने आपली मार्गक्रमण आपण करावी. जीवनात आपण त्या दृष्टीनं अनुसरण करावं तर आपणही त्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी संत महात्म्यांनीच आपल्याला शक्ती द्यावी, सामर्थ्य द्यावं. त्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा संतांच्या चरणी आपण समर्पित करू. ज्ञानेश्वर